नमस्कार मित्रांनो, नागपूर विभागाकरिता एक जी आर अधिकृतपणे 10 तारखेला पारित झालेला आहे. 10 तारखेला संध्याकाळी 8 ते 9च्या आसपास हा जी आर उघडकीस आला व बऱ्याचशा यूट्यूबरनी याबद्दल माहिती देखील सांगितली. तर बघा, यामध्ये आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे विभाग व त्यामध्ये जे येणारे जे काही जिल्हे आहेत 2-3 जिल्हे ते व्हिडिओमध्ये कव्हर केले. या व्हिडिओमध्ये आपण नागपूर विभागातले जे मेन जिल्हे आहेत त्यांच्या रकमा व किती तारखेला तुमच्या खात्यावर ही रकमा नुकसान भरपाईची पीक विम्याची ही जमा होईल ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. होईल तेवढी लवकर ॲक्युरेट माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ती माहिती तुम्ही नोट करून घ्या व तुम्हाला यादी कुठे बघायची, कशी यादी आली हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. तर चला, व्हिडिओ मला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचा जिल्हा देखील यामध्ये येऊ शकतो. बाकी जिल्ह्यासंदर्भात देखील अपडेट देण्याचा प्रयत्न करेल जर व्हिडिओ मोठा झाला नाही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में. अपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो कुंडी के नीचे जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तर चला, आता शेतकऱ्यांचा बराचसा मोठा प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये नागपूर विभागात पीक विमा किती तारखेला येईल, ये सब बताएगा आपका दोस्त और इस चॅनल का होस्ट. तर चला, करा व्हिडिओला सुरुवात. तर बघा, नागपूर विभागातला पहिला घेऊया आपण वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्याकरिता 283.11 लक्ष रुपयाची ही मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याकरिता 24.48, गोंदियाकरिता 2,629.27, भंडारा आणि वर्ध्याकरिता 1,002 आणि 41.48. उर्वरित बघा, गडचिरोली आहे 327.79, चंद्रपूरसाठी 82.41 आणि नागपूरसाठी 6,441.12 ह्या रकमा होत्या. तर ह्या कधी जमा होतील बघा, परभणीला, नांदेडला आणि लातूरला वाटपाचं सुरुवात झालेलं आहे. तर तुमच्या जिल्ह्याला, नागपूर विभागाला छत्रपती संभाजी विभागानंतर मिळेल. ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या, कारण काही जिल्ह्यांचे पाहायला गेलं तर हे निर्णय थोडे लेट पारित झाले. तर त्याबाबत तुम्ही काळजी करू नका, तुमच्या देखील खात्यावर जमा होऊन जाईल. आणि सर्वात महत्त्वाची बात म्हणजे KYC जर अपडेट केली नसेल तर ती देखील करून घ्या, कारण मागच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि KYC अपडेट केलेली असेल तरच ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि त्याचप्रमाणे यादी कुठे बघायची, तुमच्या गावची जे तलाठी असतात त्यांच्याकडे यादी असते, त्यांना व्हिजिट करा, नाहीतर ते तुमच्या गावात येऊन देखील लावून जातील. तर ती यादी शोधा, नाव आहे का बघा, KYC अपडेट करा आणि रक्कम खात्यावर घेऊन टाका. तर चला, ही होती महत्त्वाची अपडेट. बाकी विभागासंदर्भात देखील आता उरलेली काही जिल्हे असतील त्यांची अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. तर चला, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशीच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल. तोपर्यंत धन्यवाद.